हॅलो गाईज, नमस्ते. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, आम्ही आमच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरी ट्रिपला गेलो होतो थायलंडला. आणि तिथून ऑब्व्हियसली आय हॅव शॉप्ड समथिंग अँड देर आर बंच ऑफ आयटम्स. सो आय थॉट की आपण एक हॉल व्हिडिओ करू. सो लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट थिंग फर्स्ट, खूप सारे फ्रिज मॅग्नेट्स आणलेत भिन्न भिन्न प्रकारचे. तुम्ही बघू शकता. क्रॅबी वाला आहे. ऑब्व्हियसली 7-Eleven तर घ्यायचंच होतं. लुक ॲट दिस. आणि हे बघा, असे बरेच आहे. फुकेतवाला पण आहे. सगळेच जे आहेत ते युनिक पॅटर्न्स आहेत. काही पण असे रिपीटेड आयटम्स नाही आहेत. यू कॅन सी दिस ऑल्सो. सो असे मी वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे फ्रिज मॅग्नेट्स आणलेले आहेत, सगळ्यांना एक एक सुविनियर देण्यासाठी. थायलंड जाओ और ये ना लेके आओ, हे असं होऊ शकतं का? तर ऑब्व्हियसली हे घेऊन आली आहेत. एक नाही, दोन नाही, तर 6चा हा पॅक होता. तर आय जस्ट गॉट टू नो की ह्या गोष्टीला हॉंगथाय इनहेलर बोलतात तिथे थायलंडला. सो येस, ही पिशवी उघडताच ना पूर्ण बेडरूम आमचा फ्रेग्रंटनी भरलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हे साबण आहेत, तुम्हाला दाखवते. आणि किती क्यूट आहे. दिस इज वॉटरमेलन व्हेरियंट. आणि लुक ॲट दिस. म्हणजे हॅव टू बाय दिस मँगो वन. तो हा मँगो आहे. सगळे मी वेगवेगळे फ्रूट्स घेऊन आली आहे. हे आय गेस लेमन आहे. लेमन क्यूट राईट. आणि आय शो यू समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. गेस वॉट? कोकोनट. किती परफेक्ट आहे हे. आणि सगळ्यांचे आपापले वेगळे एक फ्रेग्रन्स आहे. हे टर्टल छोटूसा अँड ग्रेप्स. आणि पाठी असा लुफा पण आहे त्या सगळ्यांमध्ये, विच इज व्हेरी थॉटफुल. सो या, खूप सारे हे सोप्स आहेत. अगेन पार्ट ऑफ सुविनियर. नेक्स्ट मी हे हँडमेड मधून, ह्या सेक्शन मधून घेतलेले 5 पाउचेस आहेत, विच आर इन डिफरंट कलर्स अँड पॅटर्न्स. त्याच्यावरती लिहिलेलं आहे थायलंड. तर दिस इज द वन. एक ग्रीन कलर आहे, एक रेड मध्ये आहे, आणि सगळ्यावरती छान प्रिंट आहे. एलिफंटची आहे. एलिफंट इथे खूप कॉमन आहे. दिस आय फाउंड व्हेरी युनिक अँड नाईस, विच आय माइट कीप इट फॉर माय सेल्फ. सो येस. आणि हा एक युनिक कलर. सगळ्यावरती ॲनिमल प्रिंट्स तुम्हाला दिसतील, एस्पेशली द एलिफंट, कारण का ते खूप ऑस्पिशियस मानलं जातं. सो येस, पर्सच्या सेक्शन मध्ये वी हॅव गॉट दिस क्यूट वन. जस्ट एकदम सॉफ्ट सॉफ्ट फर आहे त्याला. आणि आता इथे असं लेदरचं हँडल आहे. अँड ऑब्व्हियसली फॉर स्लिंग ॲडजस्ट करू शकतो आपण, टाईट जास्त कमी. आणि असं क्यूटचं, बट द फर इज रिअली व्हेरी सॉफ्ट. तर हे एक आणलेलं टू गिफ्ट ऑब्व्हियसली. अँड द सेकंड वन इज क्वाईट असा पिंटरेस्टी कोरियन टाईप इन्स्पायर्ड वाली बॅग, विच इज अगेन व्हेरी नाईस. बघू शकता तुम्ही, त्याच्यावरती बटरफ्लाईज आणि फ्लावर आहे आणि रिबन्स आहे आणि कलर कॉम्बिनेशन एकदम. सो आय गॉट दिस. दिस इज जस्ट अ रॅन्डम पिक बाय माय हजबंड. त्यांना ऑब्व्हियसली तुम्ही कॅरेक्टर तर बोलू शकतात. सो या, आय डोंट नो द कॅरेक्टर्स, बट हे लुफी, ओके लुफी गाईज, लुफी. तर हे खूप असं क्यूट आणि छान क्वालिटीचं आहे. सो येस. नेक्स्ट इज दिस आयटम्स, जे एक्सेसरीज आहे, ज्वेलरी आहे. हे सगळं ना तो कस्टमाइज करून देत होता माणूस. हँडमेड आहे. तर म्हणजे आम्ही समोर बघितलंय तो बनवताना. ॲज यू कॅन सी, खूप सुंदर आहे. सगळे पॅटर्न्स युनिक आहेत खूप. त्याचे चार्म्स खूप क्यूट क्यूट आहे. कन्फ्यूज होत होती की काय घेऊ, कोणतं घेऊ. सी, अँड दे ऑल आर हँडमेड. सो दिस कलर, हे चार्म्स आहेत. हे होते ब्रेसलेट्स. नाव अगेन अ हँडमेडी थिंग. दिस आर
तिथे तर लिहिलेलं शेल्स रिअल आहेत वगैरे, पण आय डोंट थिंक सो. बट आय फाउंड दिस की चेन विच इज व्हेरी प्रिटी अँड पिंटरेस्टी. एक मिनिट. कॅन यू सी? हे असं स्टारफिश आहे, ही आहे, आणि ही बॉटल आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये पण आहे सम काइंड ऑफ मिनिएचर असे शेल्स आहेत. सो दिस इज वन. दिस इज अनदर वन. ह्याचा पण कलर बघा, ड्युएल कलर आहेत सगळे. अँड विथ द बेल. क्यूट राईट? तर हे सगळं हँडमेड वाल्या सेक्शन्स मधून मी हे जे मार्केट असतात तिकडचे नाईट मार्केट बेसिकली, तिथून मी हे सगळं घेतलं होतं. सो येस. अँड ऑफकोर्स 7-11 मधून हे स्किन केअर आयटम्स नाही आणले तर काय फायदा. स्टार्टिंग विथ दिस लिप टिंट्स. हे लिप टिंट्स खूप पॉप्युलर आहेत तिथे, सो ऑब्विसली हे घ्यायचेच होते. नेक्स्ट इज दिस ब्रँड. हे ह्याचा पण खूप असा पॉप्युलॅरिटी आहे तिथे, सो गॉट दिस. इंस्टाग्राम वरती ह्या हेअर ट्रीटमेंट बद्दल खूप ऐकलेलं, खूप चांगले रिव्ह्यूज आहेत, सो आय गॉट दिस ऑल्सो. शीट मास्क अनदर हेअर ट्रीटमेंट वाला प्रोडक्ट आहे. अनदर हेअर मास्क. मी हेअर साठी खूप काय काय घेतलं, आय डोंट नो, पण हे मी माझ्या बहिणींना आणि सगळ्यांना वाटणार आहे, सो येस. अनदर हेअर मास्क थिंग. हे आणि हे पण हेअर मास्कच आहे. आय डोंट नो मी किती सारे हेअर प्रोडक्ट्स घेतलेत, बट आय एम गोइंग टू शेअर इट विथ माय सिस्टर्स अँड माय फ्रेंड्स, सो येस. लास्ट बट नॉट द लीस्ट द चॉकलेट्स ऑब्विसली. तर हे तर आम्ही ड्युटी फ्री मधून घेतलेलं, सो हे आहे. आणि हे 7-11 मधून घेतलेलं. हे खूप छान आहे. ह्याचं ऑलरेडी मोठंवालं पॅकेट माझे हस्बंड त्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि खाऊन पण झालेलं आहे. रिव्ह्यू ऑल गुड. सो हे वालं व्हेरियंट जे डार्क चॉकलेट, इट इज व्हेरी नाईस. अँड ऑब्विसली हे क्लासिक वालं खूप छान आहे, सो आय गॉट इट फॉर माय ब्रदर बिकॉज माझ्या भावासाठी मी काहीच नाही आणलंय, बाकी सगळ्यांसाठी आणलेले, फक्त त्याच्यासाठी नाही आणले. सो आय गॉट हिम दिस डार्क चॉकलेट बिकॉज ही लव्ह इट. आणि किटकॅट मध्ये हे कुकी क्रम्बल आणलंय. सो येस, दॅट्स इट फॉर माय हॉल व्हिडिओ. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा हॉल व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला काय काय प्रोडक्ट्स आवडले, प्लीज लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. ऑल्सो डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कॉमेंट टू माय यूट्यूब चॅनल. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, बाय.